राधाकृष्ण विखे पाटील आहेत, प्रसाद लाड आहेत, ज्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावून हे उपोषण आहे ते सोडलेलं आहे. तर अतिशय महत्वाची भूमिका तुम्ही बजावली आणि याच्यामध्ये उपोषण मागे घेण्यात आले. प्रसाद लाड सर आहे. सर, अतिशय महत्वाची भूमिका तुम्ही बजावली आणि उपोषण मागे घेतले, काय सांगा? मनोज दादांचा फक्त आभार मानेन एवढंच मी आता. तुम्ही आधी सुद्धा भेटी घेतलेल्या होत्या, मात्र तोडगा नव्हता निघालेला, पण आता तोडगा निघालेला निघाला याचा आनंद आहे. आणि मनोज दादाने आमचं ऐकलं, आम्ही देखील त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व मान्य केल्या. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सरकारने मनोज जरांगे यांच्या सगळ्या मान्य आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मराठा समाजाचा हा एक मोठा विजय झालेला आहे. आपण पाहतोय मध्यरात्री आता 1 वाजलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आलं आणि त्यानंतर हा तोडगा आहे तो निघालेला आहे. जवळपास 12 मागण्या मनोज जरांगे यांच्या होत्या, त्या सगळ्या मागण्या आहेत त्या आता राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. मंगळवारपर्यंत याबाबतचा आदेश आहे तो सुद्धा काढला जाईल अशी सुद्धा ग्वाही आहे ती राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आज जवळपास 18 तास चालू असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण हे त्यांनी पाणी पिऊन मागे घेतलेलं आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे ती म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर हे दोन्ही नेते आहेत ते मध्यरात्री या ठिकाणी आले अंतरवाली सराटीमध्ये आणि त्यानंतर हे उपोषण आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे यांना सुद्धा शब्द देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनेक जण आहेत ते आता समाधान व्यक्त करतात, कारण की अनेक वर्षांची जी मागणी होती ती कुठेतरी आता मान्य झालेली आहे. आणि त्यामुळे सरकारला मनोज जरांगे यांचं उपोषण मागे घेण्यात एक मोठं यश आलेलं पाहायला मिळते. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याला सुद्धा एक मोठं यश मिळालेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, अंतरवाली सराटी.